package. Okay, so there are two parts through which we can do the programming of package. Okay, so the first is package specification, and second is that is package definition. Means package specification means you need to specify. तुम्हाला फक्त स्पेसिफाय करायचं असते की बाबा फॉर्मॅट की असं असं तुमचं पॅकेज असणार आहे, त्याचं नाव असं असं असणार आहे, त्याच्यात हे पार्ट असणार आहे. ठीक आहे. पॅकेज डेफिनेशन म्हणजेच काय, पॅकेज इम्प्लिमेंटेशन. पॅकेज इम्प्लिमेंटेशन म्हणजे की तुम्ही ऍक्च्युअल त्या पॅकेज मध्ये जे काय तुम्हाला ऑपरेशन करायचंय, जे काय परफॉर्म करायचंय ते तुम्ही त्या पॅकेज मध्ये लिहिणार पॅकेज डेफिनेशन मध्ये. ठीक आहे. तर कधी पॅकेजचे हे दोन पार्ट्स असतात, पॅकेजचे दोन पार्ट्स असतात. ठीक आहे. तर पॅकेज पहिले काय असतं ते रिपीट करतो मी, मागच्या सांगितलं होतं पण मी रिपीट करतो या ठिकाणी की पॅकेज is, I am typing, you can see on the screen. Package in package you can store or execute multiple function or procedures or sometimes cursors in package. You can store or execute multiple functions processes together. ओके. पॅकेज नसतं तेव्हा काय की एक फंक्शन तुम्ही एका वेळेस रन करू शकता, एका वेळेस तुम्ही एक फंक्शन एक प्रोसिजर असं रन करू शकता का, नाही. एकाच वेळेस दोन फंक्शन रन करू शकता का, नाही. एकाच वेळेस एक पेक्षा जास्त प्रोसिजर रन करू शकता का, नाही. तर पॅकेज जर तुमच्याकडे असेल, पॅकेजचा कन्सेप्ट, तर तुम्ही या गोष्टी एकाच वेळेस एकापेक्षा जास्त गोष्टी रन करू शकता. ठीक आहे. तर आता आपण काय करू की एक फंक्शन आणि एक प्रोसिजर हे एका पॅकेज मध्ये टाकू आणि ते पॅकेज रन करू. म्हणजे काय होईल की एकाच टायमाला एकाच रन मध्ये आपलं फंक्शन पण रन होणार आणि प्रोसिजर पण रन होणार. ओके. म्हणजे पॅकेज काय असतं ते तुम्हाला नीट लक्षात येईल. तर आपण पहिले पॅकेज स्पेसिफाय करू. ठीक आहे. सो पॅकेज स्पेसिफिकेशन. ठीक आहे. क्रिएट और रिप्लेस पॅकेज माय पॅकेज. ओके. ऍज आता स्पेसिफाय करायचं फक्त की कोणते काय काय तुम्ही त्या पॅकेज मध्ये घेणार. तर फंक्शन टाकू आपण, फंक्शन कंपॅरिझन किंवा कम्पेअर म्हणू आपण, फंक्शन कम्पेअर आर नंबर in number return number. Return data type is number. Okay. सेमिकॉलन. हे फक्त तुम्ही डिक्लेअर केलेले आहे तुम्ही, म्हणजे काय तुम्ही पॅकेज मध्ये जे काय काय घेणार आहे ते तुम्ही फक्त डिक्लेअर करता येईल. ठीक आहे. इम्प्लिमेंट नाही करत, इम्प्लिमेंट पुढे करू आपण. सो प्रोसिजर my procedure, I will use PROC for that. Okay. P underscore number in number, comma, P balance. This is output variable, so I am using out here number. Okay. So P balance will be worked as output variable, right? So this will be my procedure and package name, that is my package. Simple. Okay. So create. आता आपण actual package body implement करू. So create or replace
package body. Okay, so you need to mention package body here, right? So create or replace package body, and package name is my package. Okay, so these two things should be same. Here it is my package, so in the body the name should be same, that is my package. Okay, and as, okay, so implement the function. So function compare r number in number. आता आपण जसं फंक्शन प्रोग्रामिंग केलेलं आहे तसं इथे ऍक्च्युअल ऍज इट इज लिहून टाकायचं, रिटर्न नंबर ऍज. ओके, आता इथे डिक्लेरेशन पार्ट VCNT नंबर. ओके, V percentage number, begin. तुम्हाला ते फंक्शन आठवत आहे का? आपण स्टुडंट नावाचा टेबल घेतला होता, ठीक आहे. त्याच्यामध्ये त्याचे स्टुडंट रोल नंबर नेम आणि पर्सेंटेज होती, राईट. तर त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं की एक फंक्शन आपण काही दिवसापूर्वी रन केलं होतं बघा, की त्याच्यामध्ये आपण हे सेम घेतलं होतं की 2 क्युरी रन करायचे होते तुम्हाला, की त्या स्टुडंटचे एक तुम्ही रोल नंबर दिला, ठीक आहे, तर त्याचे जे पर्सेंटेज आहेत ते V% मध्ये स्टोअर होणार, आणि मग त्या पर्सेंटेज पेक्षा जास्त ज्या स्टुडंट्सला पर्सेंटेज असतील त्याचा काउंट तुम्हाला रिटर्न येणार बाबा, 2, 3, 4. आठवतंय का? क्विकली सांगा मला. येस सर. हा, तर तेच फंक्शन आपण इथे पॅकेज मध्ये युज करतो, म्हणजे तुम्हाला प्रॉपरली लक्षात येईल, ठीक आहे. सो बिगिन, इथे 2 क्युरी आपण युज केल्या त्या बघा, सिलेक्ट STD पर्सेंटेज into V%. Okay, from student 1111. Okay, where roll number equal to R number. Okay, आणि दुसरी क्युरी होती काउंट साठी, सिलेक्ट काउंट स्टार into V count. Okay, from table name student 1111, where STD percentage greater than VPER. ओके, राईट. सो आपल्याला तो काउंट देणार या क्युरीने. सेकंड जी क्युरी लिहिली की पर्सेंटेज बाबा जे काय असतील तर ते ज्या स्टुडंट्सचे ह्या जे काय मी पाठवलेलं आहे रोल नंबर, त्या रोल नंबरच्या पर्सेंटेज पेक्षा ज्या ज्या स्टुडंटचे जास्त असतील त्यांचा काउंट, ही क्युरी आपल्याला रिटर्न करणार, ठीक आहे, आणि ती V काउंट मध्ये स्टोअर करणार. सो आपला आन्सर काय की काउंट, मग रिटर्न व्ही काउंटच करायला लागेल ना आपल्याला, आन्सर त्याच्यातच आहे काउंटचं, रिटर्न व्ही काउंट. आणि फंक्शन एंड फंक्शनचं नाव काय होतं आपलं, कम्पेअर, एंड कम्पेअर. ओके, ठीक आहे. आता इमिजिएटली आपण इथं प्रोसिजर स्टार्ट करायची, इथं तुम्ही स्पेस द्या नका द्या, काही फरक नाही पडत. तर प्रोसिजर फक्त व्यवस्थित फंक्शन प्रोसिजरला सेपरेट करण्यासाठी मी इथे स्पेस दिलेला आहे, ठीक आहे. सो प्रोसिजर माय प्रोसिजर P ठीक आहे. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की फंक्शन आपण इथे कसं लिहिलंय, क्रिएट और रिप्लेस लिहिलेलं नाही. आता आपण जसं पहिले लिहायचो, इथं डायरेक्ट फंक्शन कम्पेअर इथून स्टार्ट करायचं, प्रोसिजर माय प्रोसिजर हे पॅकेज मध्ये करतात असं फक्त, ठीक आहे. सो P अंडरस्कोर नंबर इन नंबर कॉमा P
बॅलन्स आउट नंबर. ठीक आहे, वर जसं डिक्लेअर केलं तसंच डिक्लेअर करायचं नंबर ऍज. आता प्रोसिजर इम्प्लिमेंट करायची आपल्याला. सो व्ही बॅलन्स मला एक लागणार, ही पण प्रोसिजर आपण घेतली जसं मी फंक्शन घेतलं होतं तुम्हाला आठवेल बघा. ही पण प्रोसिजर आपण घेतलेली आहे सेम. ठीक आहे, जेव्हा मी प्रोसिजर एक्सप्लेन केलेलं आहे तुम्हाला. तर इथे काय केलेलं आहे या प्रोसिजर मध्ये, व्ही बॅलन्स एक व्हेरिएबल घेऊन टाकला आपण, मग बिगिन केलं. बिगिन पार्ट मध्ये सिलेक्ट current balance into V balance from account manager where account number equal to P number. ओके, तर करंट बॅलन्स आपण घेतोय व्ही बॅलन्स मध्ये कोणाचा, अकाउंट मॅनेजर टेबल मधून. अकाउंट नंबर जो काय पी नंबर मध्ये ऍज अन इनपुट प्रोव्हाइड केला गेला प्रोसिजर त्याचा. ठीक आहे, तर झाल्यानंतर आपण पी बॅलन्स मध्ये त्याला स्टोअर करून घेऊ. पी बॅलन्स कोलन इक्वल टू व्ही बॅलन्स. पी बॅलन्स आउटपुट व्हेरिएबल. ठीक आहे, तर तो आपण जेव्हा कॉल करू प्रोसिजर तेव्हा यूज करू शकतो, राईट. सो एंड माय proc means procedure and ठीक आहे, दोघं झालं. आता फंक्शन तुमचे डिफाईन करून झाले, इम्प्लिमेंट करून झालं आणि प्रोसिजर पण इम्प्लिमेंट करून झालं. ठीक आहे, आता जे आपण क्रिएट और रिप्लेस पॅकेज म्हटलं होतं ना, त्याला एंड करायला लागेल आता. सो एंड माय पॅकेज, एंड माय पॅकेज. सो ठीक आहे, हे झालेलं आहे. आता तुमचं फंक्शन आणि हे तुमचं एकदम हे आता रन व्हायला पाहिजे. ठीक आहे, आता आपण आधी टेबल बघून घेऊ. चला, सिलेक्ट, त्याशिवाय कळणार नाही. सिलेक्ट स्टार फ्रॉम, फंक्शन साठी कोणता टेबल होता आपला, कोणत्या टेबल मध्ये आपण चेंज करतोय, स्टुडंट 1111. ओके, सो शिफ्ट होम अँड रन. ओके, ठीक आहे, तर हा टेबल आहे. ठीक आहे, तर आपण रोल नंबर कोणता द्यायचा, आपण देऊया 70 देऊया. ठीक आहे, म्हणजे आपण आपल्याला रोल नंबर फंक्शन मध्ये काय पास करायला लागेल, 33. तेव्हा 70% आपल्याला मिळते आणि 70 पेक्षा जास्त काउंट आहे 1 2 3 4 4 व्हॅल्यू आपल्याला मिळायला पाहिजे. ठीक आहे, आणि प्रोसिजरचं जे आउटपुट आहे ते काय मिळायला पाहिजे आपल्याला, आपण टेबल बघू. चला, सिलेक्ट स्टार फ्रॉम अकाउंट मॅनेजर रन. हा, याच्यात काय करत होतो बरं आपण, की आपण पाठवणार आहे याच्यामध्ये अकाउंट नंबर, राईट. कुठे प्रोसिजर, हा. सो पी नंबर म्हणजे आपण पाठवणार याच्यात अकाउंट नंबर ऍज अन इनपुट, राईट. तर हे काय करणार, ते अकाउंट नंबरचं जे काय बॅलन्स असेल, करंट बॅलन्स, ते आपल्याला शो करणार. ठीक आहे, एवढंच आहे या प्रोसिजर. तर ठीक आहे, आपण आता पॅकेजेस रन करूया. ठीक आहे, पहिले मी स्पेसिफिकेशनला रन करतो. पॅकेज स्पेसिफिकेशन सिलेक्ट केलेला आहे. ठीक आहे, इथे लिहून आलेलं आहे बघा, दॅट इज पॅकेज क्रिएटेड ऍट द बॉटम इन द रिझल्ट पार्ट यू कॅन सी पॅकेज इज क्रिएटेड. ठीक आहे, आता पॅकेज बॉडी पण प्रोव्हाइड करायला लागेल आपल्याला, फक्त आपण स्पेसिफिकेशन देऊन गरज नाही, पूर्ण बॉडी पण आपल्याला रन करायला लागेल. ठीक आहे, सो रन. ठीक आहे, सो पॅकेज बॉडी इज क्रिएटेड, राईट. सो आता हे जे पॅकेज आपण रन केलेलं आहे, पॅकेज स्पेसिफिकेशन आणि पॅकेज बॉडी, तर आपल्या डेटाबेस मध्ये हे पॅकेज स्टोअर झालेलं. आता आपण केव्हाही PL/SQL ब्लॉकच्या थ्रू, केव्हाही आपण PL/SQL जो ब्लॉक असेल आपला, एक मिनिट इथं कसं काय, ठीक आहे, केव्हाही जेव्हा आपण PL/SQL ब्लॉक मधून आपण त्याला पॅकेजला रन करू शकतो. ठीक आहे, या पॅकेजला. तर एक PL/SQL ब्लॉक घेऊ आपण, डिक्लेअर. ठीक आहे, पॅकेज म्हणून मी घेतो इथं PR नंबर,
आर नंबर इन नंबर. ठीक आहे. त्याच्यानंतर पी पी नंबर नंबर. ठीक आहे. तर हा जो पहिला व्हेरिएबल आहे पी आर नंबर, हा मी फंक्शन साठी घेतलेला. ठीक आहे. फंक्शन मध्ये जो काय रोल नंबर आपल्याला द्यायचा आहे त्यासाठी पी अंडरस्कोर आर अंडरस्कोर नंबर घेतलेला आहे. आणि पी अंडरस्कोर नंबर हा मी प्रोसिजर साठी घेतलेला आहे. ठीक आहे. प्रोसिजर मध्ये आपल्याला द्यायचं ना की अकाउंट नंबर द्यायचं बाबा आपल्याला, त्यासाठी मी तो घेतलेला आहे. ठीक आहे. बिगिन बिगिन मध्ये पी आर नंबर कोलन इक्वल टू, त्याच्यात काय स्टोर होणार, तुम्ही पॅकेजच्या फंक्शनला रन करू शकता. ठीक आहे. सो पॅकेजचं नाव काय तुमचं, माय पॅकेज डॉट. ठीक आहे. असं तुम्ही रन करू शकता, माय पॅकेज डॉट कम्पेअर नाव आहे बघा फंक्शनचं, कम्पेअर. आणि त्याच्यामध्ये काय पास करणार तुम्ही, कम्पेअर मध्ये समजा तुम्ही अकाउंट नंबर दिला बाबा 22. ठीक आहे. तर याचा जे काय आन्सर येणार आहे, समजा 22 अकाउंट नंबर नाही, आपण काय ठरवलं होतं, आपण देणार 70. ठीक आहे. एक मिनिट मी ती रन करतो टेबलला. 70चा रोल नंबर काय होता, ज्याची पर्सेंटेज 70 आहे, 33 होता. ठीक आहे. तर मला 4 आन्सर यायला पाहिजे, मी दिले इथं 33. ठीक आहे. आणि प्रोसिजर पण आपण याच्यातच रन करायची, पी पी नंबर कोलन इक्वल टू. ठीक आहे. नाही याच्यात मला प्रोसिजर मध्ये डायरेक्ट व्हॅल्यू द्यायची, तर मी आता प्रोसिजरला असं रन करणार, माय पॅकेज. कारण प्रोसिजर मधून काही रिटर्न नाही येत ना आपल्याला, फंक्शन मधून व्हॅल्यू रिटर्न येते, मग ती आपण पी अंडरस्कोर आर अंडरस्कोर नंबर मध्ये स्टोअर करू शकतो रिटर्न आलेली व्हॅल्यू. राईट. जसं आपण फंक्शन मध्ये रिटर्न व्ही काउंट लिहिलेला आहे. ठीक आहे. तर प्रोसिजर मध्ये व्हॅल्यू रिटर्न होत नाही, तर त्यामुळे आपण इथे डायरेक्ट असे लिहूया, माय पॅकेज डॉट माय प्रोसिजरचं नाव, माय प्रॉप मीन्स माय प्रोसिजर. अँड व्हॅल्यू समजा मी दिला अकाउंट नंबर बाबा 11. ओके. अँड नंतर जो आउटपुट व्हेरिएबल आहे त्यासाठी मग मी हा पी अंडरस्कोर नंबर हा जो डिक्लेअर केलेला आहे डिक्लेअर पार्ट मध्ये, तो मी इथे दिला. ठीक आहे. म्हणजे त्याच्यात बाबा व्हॅल्यू स्टोअर होऊन जाणार आपली प्रोसिजर रन झाल्यावर. ठीक आहे. प्रोसिजरचं जे काय रिटर्न व्हॅल्यू, जे काय आउटपुट आहे ते याच्यात स्टोअर होणार, कारण प्रोसिजर डायरेक्ट रिटर्न करू नाही शकत, म्हणून आपण या पद्धतीने पी अंडरस्कोर नंबर मध्ये व्हॅल्यू घेतली. ठीक आहे. तर आता डिरेक्टली डीबीएमएस अंडरस्कोर आउटपुट डॉट पुट अंडरस्कोर लाईन. ठीक आहे. आता याच्यात आपण काय टाकणार व्हॅल्यू, बघा फंक्शनचा रिटर्न व्हॅल्यू ना हा. सो काउंट इक्वल टू अँड पी आर नंबर, याच्यामध्ये काउंट स्टोअर आहे ना, त्याच्यामुळे आपण घेतला पी आर नंबर सेमीकोलन. ठीक आहे. आता परत एक घेतला आपण डीबीएमएस अंडरस्कोर आउटपुट डॉट पुट अंडरस्कोर लाईन. ठीक आहे. प्रोसिजरचं जे काय आन्सर आहे बाबा, म्हणजे प्रोसिजर मध्ये काय की करंट बॅलन्स आपल्याला पाहिजे ना, तर इथे घेऊया आपण करंट बॅलन्स इक्वल टू, हे सिंगल कोट मधला ऍज इट इज प्रिंट होणार. राईट. वर्टिकल लाईन अँड पी अंडरस्कोर नंबर, यामध्ये व्हॅल्यू स्टोअर आहे, कारण पी अंडरस्कोर नंबर हे आपण आउटपुट व्हेरिएबलच्या जागेवर घेतले, म्हणून त्याच्यामध्ये आउटपुट व्हेरिएबलची व्हॅल्यू स्टोअर होणार. पी बॅलन्स जे आउटपुट व्हेरिएबल आहे त्याची व्हॅल्यू स्टोअर होणार. ठीक आहे. राईट. नंतर आपल्याला करायचं आहे डिरेक्टली एंड. ओके. ठीक आहे. आता हा पीएलएसक्यूएल ब्लॉक रन करू. मला पहिले फंक्शनचा आन्सर यायला पाहिजे आणि मग प्रोसिजरचा. ठीक आहे. बघा फंक्शन आणि प्रोसिजर एकदम तुम्हाला आन्सर मिळत आहे, काउंट इक्वल टू 4.
आणि करंट बॅलन्स इक्वल टू 8,000. ओके, सो दिस इज अबाउट दी पॅकेज. ओके, ठीक आहे, आलं लक्षात पॅकेज कसं असतं, स्पेसिफाय कसं करतात, रन कसं करतात पॅकेज. ओके, डू यू हॅव एनी डाऊट? लक्षात आलं? No. लवकर सांगा. लक्षात Yes, आलं? sir. ओके ओके फाईन. तर ठीक आहे, याचा घ्या फोटो स्क्रीनशॉट काढून घ्या. 1 मिनिट प्रॉपरली सेट करतो. एक मिनिट, स्क्रीनशॉट अजून घेऊ नका, एकच मिनिट. खालचा आन्सर पण त्या स्क्रीनशॉट मध्ये यायला पाहिजे. ठीक आहे, असं झूम सेट करा मोबाईलला. हा ठीक आहे, आता पूर्ण येतं याच्यामध्ये. राईट, आता स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. घेतला का स्क्रीनशॉट? Done, sir. डन. ओके, सो पण एक आपण सेव्ह करून घेऊ. Okay, now we will learn ट्रिगर. ओके, आता ट्रिगर काय असतं बघा, की मी तुम्हाला नोट्स पाठवेलच हँड रिटन सेकंड चॅप्टरच्या, ते तुम्ही डिटेल मध्ये वाचून घ्या ट्रिगर ऍक्च्युली. पण मी तुम्हाला इथे शॉर्ट मध्ये सांगतो की ट्रिगर जेव्हा तुम्ही जी काही ऍक्शन परफॉर्म करता, ठीक आहे, तर त्या ऍक्शन साठी जे काय तुम्हाला मेसेज मिळतो कंपायलर कडून, ठीक आहे, त्याला म्हणतात ट्रिगर. ठीक आहे, जसं इथं एक आलेलं आहे बघा, स्टेटमेंट प्रोसेस. इथे तुम्ही खाली बघू शकता काय, स्टेटमेंट प्रोसेस. याचा अर्थ काय की तुमचा कोड रन झालेला आहे सक्सेसफुली. तर हे पण काय एक ट्रिगरच आहे, की ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कंपायलरने दिलेली आहे, की तुम्ही समजू शकता बाबा हा स्टेटमेंट प्रोसेस आलं, पॅकेज क्रिएटेड आलं, ठीक आहे, फंक्शन क्रिएटेड आलं. म्हणजे काय की तुम्हाला ते एक ट्रिगर मिळतो की कंपायलर कडून, की हा हा अशी अशी ऍक्शन परफॉर्म झालेली. ठीक आहे, तर ह्या झाल्या सिस्टीम डिफाईन ट्रिगर्स. तर तुम्ही स्वतःहून काही ट्रिगर्स डिक्लेअर करू शकता, क्रिएट करू शकता. ठीक आहे, जे काय फंक्शन रन करता, प्रोसिजर रन करता, जे काय तुम्ही तिथे ऍक्टिव्हिटी करता, ती इव्हेंट झाली, त्याचे काही ट्रिगर तुम्हाला शो करायचे असते. ठीक आहे, किंवा काही अशी गोष्ट असते बाबा, की एखादा डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर आहे, याला सांगण्यात आलेलं आहे की जो एम्प्लॉयचा टेबल तो अपडेट करतो दर महिन्याला, तर सॅलरी जी काय तो अपडेट करत असते, तर ती 5,000 पर्यंत एक्स्ट्रा झाली कोणाची तर काही हरकत नाही. ठीक आहे, असं जनरली नसतं, पण एक तुमच्या माहितीसाठी मी सांगतो. ठीक आहे, तर की असं असं सांगितलेलं आहे त्याला, पण 5,000 पेक्षा जास्त झाली तर प्रॉब्लेम होईल. ठीक आहे, तर तो काय करणार, लक्षात ठेवण्यापेक्षा तो एक ट्रिगर तयार करून ठेवणार की बाबा त्या टेबलसाठी, की बाबा यदा कदाचित फ्युचरमध्ये मी चुकून या ठिकाणी जर 5,000 पेक्षा सॅलरी जास्त अपडेट केली कोणाची, ठीक आहे, तर मला एक मेसेज आला पाहिजे. ठीक आहे, ओरॅकल इंजिन कडून की दिस इज नॉट अलाउड, समथिंग लाईक दॅट. तर आलं का लक्षात एक ओव्हरव्ह्यू ट्रिगर काय असतं, की मी तसं ट्रिगर त्यासाठी तयार करून घेऊ शकतो. ठीक आहे, तर तसंच एक एक्झाम्पल आपण घेऊया ट्रिगरचं. ठीक आहे, तर क्रिएट और रिप्लेस ट्रिगर. ट्रिगरचं नाव देऊन टाकू आपण काहीतरी, की अपडेट अपडेट टी आर किंवा अपडेट टी सॅलरी. ओके, हे आपण नाव दिलं. राईट, हे आपण नाव दिलं ट्रिगरचं. राईट, तर
बिफोर अपडेट. ठीक आहे, मी तुम्हाला आधी सिंटॅक्स सांगून टाकतो ट्रिगरचा सिंटॅक्स असा असतो की क्रिएट और रिप्लेस ठीक आहे. मला असं वाटतं टाइम झाला आहे, तर जर डिस्कनेक्ट झालं तर परत रिजॉईन करा सगळ्यांना. परत रिजॉईन करा. त्याच याच्यावर परत रिजॉईन करा सगळ्यांनी जर डिस्कनेक्ट झालं तर. राईट. सो क्रिएट और रिप्लेस ट्रिगर. दिस इज द सिंटॅक्स. क्रिएट और रिप्लेस ट्रिगर. Trigger name. Before, after. Update, delete, insert. On table name. For each row, then condition. Declare begin, end. Okay. So this is the syntax of trigger. Okay. I will shortly explain you the syntax. I will shortly explain you the syntax. Okay, I think within few seconds it will be disconnected. So rejoin केल्यानंतर सांगतो पुढचं तुम्हाला. ठीक.